हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे आणि आपले ब्लॉग बघताय ना. ब्लॉग मिस करताय का? ॲक्च्युली थोडं जरा गॅप झाला आहे आणि इथून पुढे थोडे दिवस सण सूद म्हणजे असंच होणार आहे. तर आता सगळ्यांचा लाडका बाप्पा येतो आहे, तर त्यासाठी आमची सगळी गडबड सुरू आहे. त्यासाठी आम्हीच कालच शॉपिंग करून आलो आहे. डेकोरेशनचं सगळं सामान आणलं आहे, डेकोरेशन करणार आहोत, त्याची तयारी चालू आहे. आणि आता आज आम्ही गणपती बाप्पा बुक करायला चाललो आहे, कारण यावर्षी ही जबाबदारी आमच्या दोघींवर आहे. कारण आमच्या दुकानात प्रचंड गर्दी आहे आणि त्या दोघांना अजिबात टाईम नाही. सो आम्ही दोघींनी यावर्षी ती जबाबदारी सगळी घेतली आहे. तर आमच्या दोघींचं आज आता बघू, आम्हाला मुलांना घेऊन मुलांना सांभाळून सगळं कशा प्रकारे जमतंय, कितपत जमतंय ते आम्ही बघूच. आणि मग तुम्हालाही सगळं शेअर करण्यात दाखवणार आहोत. तर तुमचा सपोर्ट ठेवा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ ब्लॉग सगळे बघत राहा. शॉर्ट्स पण अपलोड केलेत, तेही चेक करत राहा आणि कसं वाटते ते सांगा, कमेंट करा. आणि ह्या वर्षीचं डेकोरेशन थोडं युनिक असणार आहे, वेगळं असणार आहे. असं तुम्ही बघितलंही नसेल तर नक्की बघण्यासाठी तुम्ही व्लॉग सगळे चेक करत राहा. आणि मी डेकोरेशन बनवतानाची व्हिडिओ गणपती बसल्यानंतर अपलोड करणार आहे, पण शॉपिंगची आणि बाकी सगळ्या व्हिडिओज मी अपलोड करते आहे. तर ते सगळं बघा. आणि आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पा बुक करायला आणि मग तेही तुम्हाला दाखवू आम्ही व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. चला आता आम्ही निघालोय शॉपिंगला. चलो चलो चला पटकन. छान आहे. सो आम्ही खूप हौशेने घरातून निघालोय सांगितल्याप्रमाणे बाप्पाला बुक करण्यासाठी. पण रिअल स्ट्रगल बघा आता आमचं. या मुलांना घेऊन आम्हाला लांबपर्यंत चालत जावं लागतंय, कारण कॅबच बुक नाही होते आणि इथून थोडं डिस्टन्स लांब आहे. बट आता काय करणार, आवडीने निघालोय, चालणार. हो, कोणी लिफ्ट पण द्यायला मिळेना आणि कॅब पण बुक होईना. सो चालत आम्ही चाललोय. पाऊस पण येतोय आणि त्यात मुलांना घेऊन जायला लागतंय. बघूयात आता काय होतंय, कॅब मिळते की नाही. तोपर्यंत गणपती बाप्पा. हे बघा आमचा रिअल स्ट्रगल, बाप्पा बुक करण्यासाठीचा स्ट्रगल. आता कॅब तर बुक नव्हती त्याची कमी म्हणून, बुक होत नव्हती त्याची कमी म्हणून आता पाऊस पण सुरू झालाय. हो, बाप्पा खूप मोठी परीक्षा घेतो. विराजची काय गंमत. सोड की सोड. त्याला छत्री पकडायची. सोड विराज. दोन्ही फोन मध्ये घ्या दिसती वहिनीचं पण घ्या, नाही तर तुमचंच. आम्हाला आता इथे रिक्षा मिळाली आहे आणि आम्ही निघालोय. चला बघूया. ही आमची 2 रिक्षा प्रेमी मुलं, त्यांना रिक्षामध्ये प्रचंड आवडतं. खाली उतरती का सोनू? सगळ्याच खूप सुंदर आहेत ना. कोणता छान आहे राघव? आमचा छोटा गणपती बाप्पा मस्त बसलाय. सुंदर सुंदर मूर्ती होती सगळ्या.
बघू आम्हाला कोणती आवडते. विराज कोणता पप्पा घ्यायचा आहे? अच्छा तो छान आहे. दोघांना हात आवडला. रघु तुला कुठला आवडला बाप्पा? तो बदलत राहतो. कोणता घ्यायचा? आता हा घ्यायचा का? कोणती छान वाटतं तुझं? काका कोणता आवडला? इकडचा छान वाटतोय. इकडचा उचला त्याला. सगळ्यात पहिली ना, पण ती बुक आहे वाटतं. तिथे खूप सुंदर बाप्पा आहेत, खूप वेगळे वेगळे आणि असे खूप छान छान मूर्ती आहेत, युनिक अशा आहेत. बघू आम्ही बघतोय आम्हाला कोणती आवडते. खरं तर बाप्पामध्ये आवड निवड काहीच नसतं, पण असंच आता बघतोय आम्ही. नाही नाही काही करणार नाही, हात वगैरे हे होतात ना. काय करतो तू? पाच सगळ्यांची पा घरी गेल्यावर. कृष्ण पण छान वाटतं खूप. खूप मस्त वाटतं. बासुरी पण आहे आपल्याकडे. आता आमचे बाप्पा फायनल झालेले आहेत. आता आम्ही बुक करून निघालोय. बुक करतोय आता. बुक करून झाल्यावरती आम्ही निघणार आहोत आणि मग थोडंसं इथं काय होतंय ते बघून विराज काय करतोय? नाव सांगता का? संदीप. इथं आम्ही पावती करतोय बुकिंगची.
विठ्ठल 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 बाप्पा आहे नानाचा मुलगा आहे ना. एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत वेगळ्या वेगळ्या युनिक अशा, पण ॲक्च्युली आम्हाला छोटी मूर्ती हवी आहे, त्यामुळं आम्हाला खूप मन मारून असं बघावं लागतंय. कारण मोठ्या पण मूर्त्यांमध्ये इतक्या छान छान मूर्त्या आहेत की तर बघा किती सुंदर. आमची मूर्ती बुक झालेली आहे, ती काय आम्ही तुम्हाला दाखवणार नाही आहोत. त्यासाठी तुम्हाला बघून घ्या. हो, 1 मिनिट घे. दोघेही नाचतायत, दोघांना खूप आवडतंय. हे बघा, आणि इथे किती ट्रॅफिक जम झालंय. आता आम्हाला गाडी मिळेल की नाही माहीत नाही लवकर. घरी जाऊन आम्हाला जेवण वगैरे बनवायचंय, पाऊस पण पडतोय, खूप मोठा स्ट्रगल चालू आहे आमचा. आमची पाणीपुरी आली आहे. इथं आम्ही रिक्षाचा वेट करतोय, कारण घरी जायचंय पण रिक्षाच मिळत नाही आम्हाला. इथे दुकानात मुलांना भूक पण लागलेली, तर ते खाऊन दीदीला रिक्षा थांबवण्यासाठी थांबवलं आम्ही, कारण रिक्षाच बुक होत नाहीये. त्यामुळे आमचा सगळा स्ट्रगल चाललाय. हा एक अजून एक स्ट्रगल झालाय आमचा सुरू. का थांबत नाहीये? स्ट्रगल म्हणजे भयानक. का पाऊस पडतो आणि मुलं पण आहेत आमच्यासोबत, गाडीच मिळत नाही आम्हाला, आणि कॅब का बुक होत नाहीये काही कळत नाहीये. येतच नाहीये. फायनली आम्हाला रिक्षा मिळालेली आहे. खूप भांडून शोधून आणि ॲडजस्ट करून आम्ही निघालो. पडले असते आता. पाणीपुरी नाही काय, पावभाजी पटकन होती. किती घेऊन चालते आम्ही घरी यायच्या आधी आमच्या आईने मस्त खिचडी भाताची तयारी चालू आहे. मस्त सगळा स्वयंपाक झाला. 9:45 वाजते. आत्ताशी घरी आले. सो आम्ही आत्ताच घरी पोचलोय. आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही पावभाजी करणार होतो, पण ती अगोदरच करून ठेवली आईने. सो मग आम्ही आता डेकोरेशनच्या तयारीला लागलो, वेळ न घालवता.
तर इथं आमचं डेकोरेशन तयार झालंय. मुलं समोर गेलीत समोरच्या काकूंकडे, त्यांना तिकडे खूपच आवडतं. तर मग वेळ आहे तर म्हटलं हे तरी करून घेऊयात. So. काय करतोय राघव? अगं काढ ग, इकडे बघ.